Hello, friends. Welcome to you in my video lecture. Today, we are going to see a very important part of HSC examination, that is note making. You know that note making is very important skill in our life. It is not only important for HSC student but also all doctors, lecturers, professors, teachers, those who are educated. What is note making? Note making, it means a writing skill. हे एक लेखन कौशल्य आहे मित्रांनो. आपल्या 12वीच्या पुस्तकामध्ये युनिट नंबर 3.3 मध्ये आपल्याला नोट मेकिंग अभ्यासावायचा आहे. आता याचा अभ्यास करताना मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट माहीत असेल. एकदा एक राजा आपल्या प्रजेला सांगतो की माझ्या गार्डनमध्ये सर्वांनी यायचं आहे आणि तुम्हाला हवं ते तोडायचं आहे. आणि मग ही प्रजा सर्व त्या गार्डनमध्ये जाते आणि काय करतात ते, त्या गार्डनमध्ये गेल्यानंतर जी सोन्याची फळं असतात किंवा चांदीची फळं असतात अनेक त्या ठिकाणी, त्यांना रत्न असतात, ही सगळ्या प्रकारची फळं पाहिल्यानंतर फक्त ते कोणते फळं तोडतात, जी सोनं आणि जे हिरे आणि पाचू किंवा रत्न असतात, अशी लगडलेली जी फळं असतात ती शेवटी ते तोडतात. किंवा आपण एखाद्या बागेमध्ये गेलो तर आपण अनेक प्रकारची जर फुलं पाहिलीत आणि आपल्याला मोह झाला आपल्या तोडण्याचा, तर आपण कोणती फुलं तोडतो? मोगरा तोडतो किंवा गुलाब तोडतो. तशाच प्रकारे या नोट मेकिंगमध्ये आहे. नोट मेकिंग करताना मित्रांनो आपण काळजी घेतली पाहिजे की की आपण त्यातील महत्त्वाची जी माहिती आहे, ही माहिती आपण त्या ठिकाणी गोळा केली पाहिजे. आणि हे स्किल आहे की टू कलेक्ट द मेन इन्फॉर्मेशन, टू कलेक्ट द मेन आयडिया फ्रॉम द गिवन एक्स्ट्रॅक्ट. When we are successful or when we are trained or we are skilled to get or to collect the main information or idea from the given paragraph or given extract or given textbook, we are successful to make a note. तर मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा 3 मार्काचा प्रश्न आहे. आणि CBSE बोर्डाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी 10 मार्काचं, म्हणजे 10 मार्क, 5 मार्क नोट मेकिंगला आणि 5 मार्क समरायझेशनला विचारले जातात. आता आपल्या पुस्तकामध्ये आयस ब्रेकर्स दिलेले आहेत. त्यांनी पहिली ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, कम्प्लीट द वेब. आता त्या ठिकाणी आपल्याला क्लू दिलेले आहेत. काय दिलेलं आहे? वी टेक नोट्स ऑफ आणि स्पीच दिलेलं आहे. आपण कशा कशाचे नोट्स काढतो? तर आपण आर्टिकलच्या नोट्स काढू शकतो. एखादं वर्तमानपत्रामध्ये आर्टिकल आलेला असेल तर त्या आर्टिकलच्या नोट्स काढतो किंवा लेक्चरच्या नोट्स काढतो किंवा पुस्तकाच्या नोट्स आपण काढू शकतो. आता मोठमोठी पुस्तकं असतात, ती वाचल्यानंतर ती कशा लक्षात ठेवणार आपण? किंवा एखादं आर्टिकल आपण वाचलं वर्तमानपत्रामध्ये तर ते लक्षात ठेवायचं असेल, तर ते लक्षात किंवा संकलित करायचं जर असेल आपल्याला शॉर्टमध्ये, तर त्यावेळेस आपल्याला नोट मेकिंगचा फायदा होतो. किंवा एखादं लेक्चर चालू आहे, अतिशय व्हॅल्युएबल लेक्चर आहे आणि ते व्याख्याते किंवा लेक्चरर आपल्याला माहिती देत आहेत, तर त्यावेळेस आपण नोट मेकिंगच्या आधारे ते जे लेक्चर आहे किंवा ते पुस्तक आहे किंवा आर्टिकल आहे किंवा एखाद्या स्पीच असेल, भाषण असेल, त्या भाषणाची नोट्स आपण काढून ठेवू शकतो. आणि त्याचा फायदा काय होतो की आपण ते अनेक वेळेस ते आपण परत परत त्याला रिव्हिजन देऊ शकतो. आता इथं दुसरी ॲक्टिव्हिटी दिलेली पहा, डिस्कस इन ग्रुप्स वाय यू टेक नोट्स. आता नोट्स का काढायचे आहेत, नोट्स का घेतल्या पाहिजेत, तर त्याची कारणं दिलेली आहेत. पहिलं दिलेलं पहा, इम्प्रूव्हमेंट इन लिसनिंग बिकम्स अन ॲक्टिव्ह प्रोसेस. आता मित्रांनो, ही जी नोट मेकिंग प्रोसेस आहे
इट इज इन्व्हॉल्ड ॲक्टिव्हिटी, याला आपण व्यस्त ठेवणारी ॲक्टिव्हिटी असं म्हणतो. किंवा इट इज फोकस्ड ऑन रायटिंग स्किल. तर एक रायटिंग स्किलवर ही जी ॲक्टिव्हिटी आहे ती फोकस केलेली आहे. तर मित्रांनो, या गटचर्चा करताना, एखादी नोंद घेताना आपण काय करतो? रेड्यूस स्टडी टाईम अँड व्हेरी हेल्पफुल ड्युरिंग रिव्हिजन. मित्रांनो, याचा फायदा काय होतो? तर अभ्यास करताना त्याचा अभ्यासाचा जो वेळ आहे तो कमी होतो. किंवा त्यांनी काय म्हटलेलं आहे, व्हेरी हेल्पफुल ड्युरिंग रिव्हिजन. किंवा आपल्याला परीक्षा जवळ आलेली आहे, मग ती MPSCची असो, UPSCची असो, तर त्या परीक्षेच्या वेळेस जर आपल्याला नोट मेकिंग चांगलं स्किल जमत असेल किंवा ते स्किल आपण अवगत केलेलं असेल, तर मित्रांनो त्याचा निश्चितपणे रिव्हिजनसाठी सुद्धा फायदा होतो. त्यानंतर तिसरं कारण आहे, हेल्प्स इन प्रेझेंटिंग इम्प्रेसिव्ह असाइनमेंट. एखादं असाइनमेंट दिलेलं आहे किंवा गृहपाठ दिलेलं आहे आपल्याला, काम दिलेलं आहे आपल्याला. मग एखादा इंजिनियर जरी असेल, त्याला जर PPT तयार करायची किंवा अजून काही कामं दिलेली असेल, किंवा आपल्याला इंटरव्ह्यूच्या वेळेस आपल्याला त्याचा फायदा होतो. तर इम्प्रेसिव्ह असाइनमेंट जर करायचं असेल तर निश्चितपणे आपल्याला नोटचा फायदा होतो. त्यानंतर लीड्स टू बेटर ॲकॅडमिक परफॉर्मन्स. आपला जो ॲकॅडमिक परफॉर्मन्स आहे, जो वार्षिक जे काम आहे आपल्याला दिलेलं असतं किंवा अभ्यासाचं जे काही काय दिलेलं असतं काम, तर त्याचा जो परफॉर्मन्स आहे तो निश्चितपणे आपल्याला चांगल्या प्रकारे तो वाढवता येतो. त्यानंतर इथं म्हटलेलं आहे पहा, बेटर नोट्स विल हेल्प यू रिमेंबर कन्सेप्ट्स. सगळ्यात महत्त्वाचं आहे पहा, जर चांगल्या नोट्स असेल तर त्याच्या ज्या कन्सेप्ट्स असतात त्या आठवण ठेवायला फायदा होतो. त्यानंतर डेव्हलप मिनिंगफुल लर्निंग स्किल. दुसरं कारण दिलेलं आहे, डेव्हलप मिनिंगफुल लर्निंग स्किल. जे शिकण्याचं जे तंत्र आहे ते आपल्याला डेव्हलप करता येतं. अँड गेन बेटर अंडरस्टँडिंग ऑफ द टॉपिक. आणि त्याच्यामुळं काय होतं, एखादं टॉपिक असेल, पुस्तक असेल, ते आपल्याला चांगलं समजून घेता येतं. डिस्कस इन ग्रुप्स डिफरंट स्टाईल्स ऑर मेथड्स यूज इन युअर नोट मेकिंग टेकिंग, फॉर एक्झाम्पल टू अंडरलाईन इम्पॉर्टंट फॅक्ट्स. आता त्याच्या काही स्टाईल्स आहेत किंवा त्याच्या काही मेथड्स आहेत, ते आपल्याला समजून घ्यायचे. आपल्या पुस्तकामध्ये ते दिलेलं आहे, 12वीच्या युनिट नंबर 3.3 मध्ये ते दिलेलं आहे. तर कोणकोणते स्टाईल्स आहे, आपण कशा कशा पद्धतीने नोट्स काढू शकतो. तर टेबल्स तयार करू शकतो, आपण चार्ट्स करू शकतो. चार्टचे सुद्धा 3 प्रकार आहे, बार चार्ट्स आहे, पाय चार्ट्स आहे, फ्लो चार्ट्स आहे, त्यानंतर लाईन ग्राफ्स आहे, ट्री डायग्रॅम आहे, त्यानंतर पिक्टोग्राम्स आहे, मॅप्स आहे, प्लॅन्स आहे. अशा पद्धतीने आपण त्या नोट्स काढू शकतो. आता याची प्रोसिजर काय आहे पहा. आता नोट्स एखादं पुस्तक आलं किंवा एखादा पॅरेग्राफ आपल्याला दिलेला आहे, आता परीक्षेमध्ये तुम्हाला असणारच आहे. तर नोट मेकिंग करताना काय काळजी घेतली पाहिजे, काय त्याची प्रोसिजर आहे, काय मेथड आहे त्याची. तर पहिलं काय करायचं, आपल्याला रीड द पॅसेज प्रोव्हाइडेड. आपण जो दिलेला पॅरेग्राफ आहे तो नीट वाचायचा आहे, शांततेने वाचायचा आहे. त्यानंतर अंडरलाईन द इम्पॉर्टंट सेंटेन्स. जे महत्त्वाचे वाक्य आहेत ते अधोरेखित करायचे आहेत. कशासाठी करायचे आहेत? इट हेल्प्स टू मेक हेडिंग्ज अँड सब हेडिंग. त्याच्यामुळं काय होतं, जे महत्त्वाचे जे हेडिंग्ज आहेत किंवा त्याच्यात जे सब हेडिंग्ज आहे, एखादा मुद्दा असतो त्याचे काही उपमुद्दे असतात, तर ते मुद्दे आपल्याला लक्षात येतात. त्यानंतर मेक रफ नोट्स फर्स्ट सो ॲज टू गेट अन आयडिया. मग काय करायचं, त्याची एक रफ नोट्स तयार करायची. समजा तुमचा पेपर आहे बोर्डाचा, त्याची पाठीमागची पानं असतात. आपल्या 28 पेजेस किंवा आता पहिला 32 पेजेसचा पेपर असायचा, आता 28 पेजेस असतो आणि एवढे काही पेजेस आपल्याला लागत नाहीत. मग आपण काय करायचं आहे की शेवटच्या पेजवर त्याचं रफ नोट तयार करायची. त्याच्यामुळे आपल्याला आयडिया येते बा कुठे काही पॉईंट राहिलेत का, किंवा त्याच्या हेडिंगचे आपण काही सब हेडिंग्ज असतात, त्या सब हेडिंग्ज राहिलेत का ते आपण पाहिजे आहेत. आणि मग ऑर्गनाइज देम इन लॉजिकल ऑर्डर ऑर सिक्वेन्स फॉर द फायनल नोट्स. आणि मग त्याची फायनल नोट्स लॉजिकल ऑर्डरने, म्हणजे त्याच्यात एक तार्किक सांगड असली पाहिजे. आपण पहा, आपल्या शरीराचा जर विचार केला तर अगोदर डोकं, त्यानंतर हात, त्यानंतर धड, त्यानंतर कमरेचा भाग आणि पाय, अशा पद्धतीने आपण त्याला एक लॉजिकल ऑर्डर आहे. तर तशा पद्धतीची एक लॉजिकल ऑर्डर त्या पॅरेग्राफमध्ये दिलेली असते. आणि मग ती जी नोट्स आहे ती नोट्ससुद्धा काढताना आपण ती सिक्वेन्स लक्षात ठेवायची आहे, ती उलट होता कामा नये. यूज द ॲप्रोप्रिएट नोट मेकिंग फॉर्मॅट. आणि मग त्याचं जे फॉर्मॅट दिलेलं असेल, मग ते टेबलमध्ये करायची का, चार्टमध्ये करायची का, पाय चार्टमध्ये करायची का, फ्लो चार्टमध्ये करायची आहे,
ते आपण ठरवायचं आणि मग त्या पद्धतीने आपण ती नोट करायची. आता मित्रांनो, 12वीच्या परीक्षेमध्ये एक आपल्याला गायडेड असतं, त्या ठिकाणी काही हिंट दिलेले असतात आणि फक्त राहिलेले फॉर्मॅट आपल्याला भरायचं असतं. त्याच्यामुळे या ठिकाणी 12वीच्या विद्यार्थ्यांचं काम सोपं झालेलं आहे. त्यानंतर शेवटचं काय की डू नॉट चेंज द आयडिया ऑर मेसेज ऑफ द पॅसेज. लक्षात ठेवा की आपण एखादी नोट्स करताना आपण ही लक्षात ठेवलं पाहिजे की त्या ठिकाणी दिलेल्या आयडिया ज्या आहेत, त्या पॅरेग्राफमध्ये जी काही आयडिया असेल किंवा जो मेसेज असेल तो आपल्याला बदल करण्याचा अधिकार नाही आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं की आता आपण नोट्स का काढल्या पाहिजे त्याच्यावर किंवा त्याचे काय काय प्रकार आहेत. तर पहिला जो आहे तो आहे ॲनोटेशन. आता ॲनोटेशन म्हणजे काय, टिप लिहिणे. इथं म्हणलं आहे ॲक्ट ऑफ ॲडिंग नोट्स. ॲनोटेशन, व्हॉट इज मीन बाय ॲनोटेशन? ॲनोटेशन इट मीन्स ॲक्ट ऑफ ॲडिंग नोट्स. एक नोट ॲड करायची. इट इज अ वे ऑफ एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन विथ पर्टिक्युलर पॉईंट्स. एखादा पॉईंट दिलेला असतो आणि त्याची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपल्याला ती लिहायची असते इन अ डॉक्युमेंट्स ऑर अदर पीस ऑफ इन्फॉर्मेशन. आता हे कशासाठी उपयोगाचं आहे? आता ॲनोटेशनचे फायदे काय आहेत की इट इज सुटेबल फॉर प्रिंट मटेरियल. एखादं प्रिंट मटेरियल असेल, फॉर एक्झाम्पल प्रिंट मॉड्यूल असेल, टेक्स्टबुक असेल, आर्टिकल असेल, त्यासाठी आपण ॲनोटेशनचा उपयोग करतो. त्यानंतर नोट मेकिंगचा अजून काय त्याचा मार्ग आहे, आउटलाईन नोट्स. आता पुढे तुम्हाला दिलेलंच आहे की आउटलाईन नोट्स काय असतात, कॉलम नोट्स कशा असतात, माइंड मॅप काय असतो. आता माइंड मॅप, आता या ठिकाणी माइंड मॅप तुम्हाला माहीतच आहे की माइंड मॅप म्हणजे एखादा मेन सेंट्रल आयडिया असते आणि त्या सेंट्रल आयडियाचे काही ब्रँचिंग असतात, तर त्या ब्रँचिंग आपल्याला शोधायच्या असतात. त्यानंतर समरी नोट्स. आता पुढे मित्रांनो दिलेलं आहे ते पहा आता एकदा की आता पहा पहिला जो भाग दिलेला आहे की ॲनोटेशन. तर ॲनोटेशन इट मीन्स सुटेबल फॉर प्रिंट मटेरियल्स, फॉर एक्झाम्पल मॉड्यूल्स, टेक्स्टबुक, आर्टिकल्स. त्यानंतर मेक नोट्स बाय रायटिंग इन द मार्जिन, अंडरलाईन फॅक्ट्स, हायलायटिंग द मेन पॉईंट्स. यासाठी आपण ॲनोटेशनमध्ये नोट्स करतो. त्यानंतर हेल्प टू रिमेंबर मेन पॉईंट्स विदाऊट हॅव्हिंग टू रीड द टेक्स्ट ऑल ओव्हर अगेन. आता आपण टिपा द्यायची. टिपा करताना मार्जिनमध्ये आपण लिहू शकतो. त्यानंतर मेन पॉईंट्स आपण जे आहेत, त्यानंतर हॅव्हिंग टू रीड द टेक्स्ट ऑल ओव्हर अगेन, परत वाचायची काही गरज नाही, म्हणून आपण ॲनोटेशनमध्ये आपण नोट्स करतो. त्यानंतर आउटलाईन नोट्स हा एक प्रकार आहे. युझिंग द ओनली कीवर्ड्स अँड फ्रेजेस. फक्त दिलेल्या पॅरेग्राफमधून काय करायचं, फक्त कीवर्ड शोधायचे आहेत किंवा फ्रेजेस शोधायचे आहेत आणि त्या नोट करायच्या आहेत. त्यानंतर युजली सिक्वेन्सली नंबर्ड ऑर हेडिंग्ज अँड सब हेडिंग्ज. आता त्याला नंबर द्यायचे. या ठिकाणी तुम्हाला एक उत्तम उदाहरण दिलेलं आहे, त्या पद्धतीने काय करायचं आहे. आता या ठिकाणी दिलं स्ट्रॅटेजिक रोल अँड ऑब्जेक्टिव्ज ऑफ ऑपरेशन. आता या ठिकाणी उत्तम उदाहरण दिलेलं आहे, त्या उदाहरणानुसार आपण काय करायचं, याला म्हणतात आउटलाईन नोट्स. या पद्धतीने आपण नोट्स केल्या की त्याला आपण काय म्हणतो, आउटलाईन नोट्स. त्यानंतर कॉलम नोट्स. या ठिकाणी टेबल प्रकार दिलेला आहे, कॉलम दिलेले आहेत पहा, कॉलम ए, कॉलम बी आणि या पद्धतीने इंडेक्स दिलेला आहे पहा. तर या पद्धतीने याचा उपयोग कोणासाठी होतो, इट इज मोर ॲप्रोप्रिएट फॉर मॅथमॅटिक्स अँड सायन्स कोर्सेस. आणि म्हणून नोट मेकिंग हा जो 12वीच्या पुस्तकामध्ये हा जो मुद्दा किंवा हा जो या ठिकाणी घटक या ठिकाणी घेतलेला आहे तो सर्वांसाठी आहे आणि म्हणून नोट मेकिंग हे स्किल सर्वांना आलंच पाहिजे. त्यानंतर शेवटचा भाग आहे की माइंड मॅप. आता याचा उपयोग काय होतो, शो रिलेशनशिप अमंग आयडियाज अँड कन्सेप्ट्स विथ लाईन सर्विंग ॲज लिंक्स. आता या ठिकाणी दिलेले उदाहरण पहा, एखादी लिंक असते किंवा एखादी आयडिया असते आणि तिचे रिलेशनशिप आपल्याला क्लिअर करायचे असते आणि या प्रकाराला आपण काय म्हणतो, माइंड मॅप म्हणतो. डू नॉट फॉलो अ लायनर सिक्वेन्स. फक्त लायनर सिक्वेन्स करायचं नाही, तर या ठिकाणी रिलेशन आपल्याला दाखवायचं आहे आणि यालाच आपण काय म्हणतो तर माइंड मॅप म्हणतो. आणि पुढचा प्रकार आहे समरी नोट्स. अ कंडेन्स व्हर्जन ऑफ द इन्फॉर्मेशन रिटन इन पॅरेग्राफ फॉर्म युझिंग युअर ओन वर्ड्स. आता याला काय म्हणतात, कंडेन्स. अतिशय शॉर्ट प्रकारे, शॉर्ट जे व्हर्जन असतं दिलेल्या माहितीचं शॉर्ट व्हर्जन म्हणजे समरी नोट्स. त्यानंतर यूज वेन यू कॅनॉट इम्पोज हेडिंग्ज ऑर सब हेडिंग्ज फॉर टेक्स्ट. म्हणजे या ठिकाणी म्हटलं आहे की यू कॅनॉट इम्पोज हेडिंग्ज ऑर सब हेडिंग. याला काय सब हेडिंग वगैरे काही नसतं,
तर याच्यात थोडक्यात काय प्रकार असतो, कंडेन्स व्हर्जन आहे. थोडक्यात दिलेल्या माहितीचं अतिशय शॉर्ट रूप म्हणजे त्याला समरी नोट्स असे म्हणतात. तर मित्रांनो, या पद्धतीने आपण पहिल्या लेक्चरमध्ये तर नोट्सचे प्रकार, त्यानंतर नोट्सचे उपयोग काय आहे